नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा साखर आंबा. तर तो कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. तर साखर आंबा बनवण्यासाठी मी इथं 3 कैरी घेतलेली आहे. तर उन्हाळा सुरू आहे, त्यामुळं कच्ची कैरी आपल्याला लगेच भेटते. त्यामुळं कच्च्या कैरीपासून आपण बरेच पदार्थ बघणार आहोत. तर आजची जी रेसिपी आहे ती साखर आंबा आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि वर्षभर टिकणारा हा साखर आंबा आहे किंवा गुळ आंबा. साखरेऐवजी गुळ जरी वापरला तरी चालतो, पण मी आज वापरते साखर. तर आज आपण बनवते साखर आंबा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला ह्या कैरीची साल काढून घ्यायची आहे. व्यवस्थित ह्या कैरीची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायची अशा पद्धतीनं. तर हे बघा, कैरीची साल मी काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मी घेतलेली आहे किसणी आणि या किसणीमध्ये मी जी कैरी आहे ती किसून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं. तर तिन्ही कैऱ्या मी किसून घेणार आहे. तर कैरी मी किसून घेतलेली आहे. तर कैरीचा खीस जो आहे तो 1 वाटी झालेला आहे. ही मोठीवाली वाटी आहे, तुम्ही बघू शकताय. तर 1 वाटी खीस आहे. तर मी छोटीवाली 1 वाटी घेतलेली आहे, त्याच्याने 1 वाटी साखर घेतलेली आहे. इथं मी घेतलेली आहे दालचिनी, थोडेसे 2 काळे मिरे आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. याच्यामुळे साखर आंब्याला खूप छान टेस्ट येते. तर आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायचं आहे. तर साखर आंबा बनवण्यासाठी इथं मी एक छोटीवाली कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी 1 चमचा तूप टाकणार आहे. तूप विरघळू द्यायचं आहे आणि नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे खडे मसाले. खडे मसाले थोडेसे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान अशी टेस्ट उतरते खडे मसाल्याची. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कैरीचा खीस. तर ही कैरीचा जो आपण साखर आंबा बनवतो तो अगदी वर्षभर टिकतो. तर साखर आंबा बनवल्यानंतर छोट्याशा काचेच्या भरणीमध्ये वगैरे जर भरून ठेवलं तर तो व्यवस्थित राहतो, खराबसुद्धा होत नाही. तर हे बघा, मी कैरीचा किस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला 3-4 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, 3-4 मिनिटे हा खीस मी व्यवस्थित तुपावरतीच असा परतून घेतलेला आहे. तूप टाकलेलं होतं आपण 1 चमचा त्याच्यामध्येच. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर. तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अतिशय झटपट तयार होणारा हा साखर आंबा आणि चवीला आंबट गोड असणारा आणि अगदी सर्वांच्याच आवडीचा असा आजचा जो आपण पदार्थ आहे तो बनवतोय, तो म्हणजे साखर आंबा. तर साखर टाकल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित आपल्याला साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे थोडंसं हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हा किस जो आहे तो शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकताय, आत्ताही आपण कैरीचा किस जो याच्यामध्ये टाकलेला आहे तो हलकासा पांढरा दिसतोय. जसजशी साखर शिजेल तसतसा याचा रंगसुद्धा बदलतो. तर साखर टाकल्यानंतर मी व्यवस्थित हे साखर आंबा जो आहे तो हलवून घेते. तर सुरुवातीला मी थोडीशी साखर टाकली होती, आता आणखीन वरून मी थोडीशी साखर टाकते. म्हणजे जी 1 वाटी साखर घेतली होती त्याच्यातलीच थोडीशी साखर मी साईडला ठेवली होती. तर व्यवस्थित हा आपल्याला साखर आंबा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर 5-6 मिनिटे मी हा साखर आंबा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहे, जोपर्यंत हा थोडासा घट्ट होत नाही आणि याचा रंग थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत. तर आता मी याच्यामध्ये थोडीशीच टाकणार आहे वेलची पूड. जे साखर आंबा आहे तो मी 7-8 मिनिटे शिजवून घेतलेला आहे.
तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीला ज्यावेळेस आपण साखर आंबा बनवण्यासाठी कैरीचा किस कढईमध्ये टाकला आणि साखर त्याच्यामध्ये टाकली त्यावेळेस तो पांढरा असा दिसत होता. तर आता या साखर आंब्याचा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे थोडीशी चकाकी आल्यासारखी दिसते, तुम्ही बघू शकता याला. तर याचा अर्थ आपला साखर आंबा जो आहे तो तयार आहे. तर परत एकदा मी याला 2-3 मिनिटे व्यवस्थित असंच हलवून घेणार आहे. तर साखर आंबा पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. तर हे बघा तयार आहे आंबट गोड चवीचा अगदी सर्वांच्या आवडीचा असा साखर आंबा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हा साखर आंबा एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील.